नमस्कार, मी स्वर्धा. मुंबई 24च्या खास सदरात आपलं स्वागत. संजय काकडेंची मुलाखत आणि त्या दरम्यान त्यांनी बिनविरोध राज्यसभेवर निवडून जाण्याची स्पष्ट केलेली बाब, या दरम्यान काय काय घडलं याबाबत सांगतात पत्रकार हेमंत जोशी. पाहूयात ते काय म्हणालेत. एक चुटका सांगतो. घटस्फोटाचा खटला चालू होता. न्यायाधीशांनी पत्नीला विचारलं, तुम्हाला घटस्फोट कशासाठी हवा आहे? ते माझा मानसिक छळ करतात, पत्नी म्हणाली. तो कसा? न्यायाधीशानं सवाल केल्यावर पत्नी म्हणाली, आधी ते मला वाटेल तसं टाकून बोलतात आणि मी उत्तर देऊ लागली की कानाचं श्रवणयंत्र बंद करून ठेवतात. मित्रांनो, मी आता या ठिकाणी जे विदारक सत्य तुम्हाला सांगणार आहे ते ऐकण्याची हिंमत, ताकद तुमच्यात नसेल तर तुम्ही तुमचा TV स्विच ऑफ करा. श्रवणयंत्र वापरत असाल तर काढून ठेवा किंवा कानात कापसाचे बोळे घाला. 27 जानेवारीला मी संजय काकडेंची मुलाखत घेण्यासाठी ते मुंबईत नेहमी गिरगाव चौपाटीवरल्या ज्या कॉन्टिनेंटल हॉटेलात उतरतात तेथे संध्याकाळी 5 वाजता त्यांना भेटायला गेलो. तेवढ्यात संजय खालीच मेन गेटवर भेटले. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंचे सर्वेसर्वा उर्फ मातोश्री प्रमुख मिलिंद नार्वेकरही उतरले. ते दोघे घाईत होते कारण हॉटेलच्या बाहेर गाडीत गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे त्यांना भेटायला आले होते. मग ते चौघे तावडेंच्याच गाडीतून बसून कुठेतरी निघून गेले. मी हॉटेलात संजय काकडेंची वाट बघत होतो. तेवढ्यात आमदार रवी राणा देखील काकडेंना भेटायला आले. मग आम्ही दोघं 7व्या मजल्यावरल्या काकडेंच्या खोलीत गप्पा मारत बसलो. तेथेच मला रवी राणांनी सांगितलं त्यांची पत्नी नवनीत कौर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे लोकसभा लढवणार असल्याचं. साधारणतः अर्ध्या तासात काकडे देखील रूमवर परतले. मी त्यांना विचारलं, मिलिंद नार्वेकर, तावडे आणि मुंडेंना घेऊन कुठे गेला होतात? राज्यपालांना भेटायला, काकडे म्हणाले. पुढे बोलण्याच्या ओघात संजय काकडे म्हणाले, उद्या मी 100% बिनविरोध राज्यसभेवर निवडून जातोय आणि ज्यांनी मला मनापासून मदत केली त्यात मिलिंद नार्वेकरांच्या धावपळीला माझा ढोपरापासून सलाम. इतरही मदत करणाऱ्या नेत्यांचा, अपक्ष आमदारांचा, उद्योगपती ललित टेकचंदानी, शेकापचे जयंत पाटील, शरद पवार इत्यादी अनेकांचा काकडेंनी आदरयुक्त उल्लेख केला आणि काकडेंनी सांगितलं तेच घडलं. ते राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले. मित्रांनो, जरी काकडे यांनी बोलता बोलता उद्धव ठाकरे किंवा मिलिंद नार्वेकरांचा आदरानं उल्लेख केला नसता तरी बाब उघड होती. सेनेची, भाजपची मनापासून मदत झाली म्हणूनच काकडेंची निवड झाली. बोलताना काकडे म्हणाले, तासाभरापूर्वीच स्वतः उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की मी राहुल नार्वेकर आणि मनोहर जोशी दोघांनाही स्पष्ट नकार कळवलाय. आता तुम्ही निश्चिंत राहा, ते निवडणूक लढवणार नाहीत. मिलिंद नार्वेकरांच्या काकडेसोबत इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमधल्या बैठका किंवा उद्धव ठाकरेंचं संजय काकडेंना मोबाईलवर आलेले कॉल्स जर तुम्ही तपासलेत तर तुम्हाला खात्री पटेल मी तसूभरही असत्य सांगत नाही. हा सारा संदर्भ तुम्हाला यासाठी सांगितला की रविवार दिनांक 2 फेब्रुवारीच्या सामना दैनिकातील उत्सव पुरवणीत सामनाचे कार्यकारी संपादक, सेना नेते आणि खासदार श्रीमान संजय राऊतांनी काकडेंची बिना पाण्यानं भादरवून ठेवताना अक्षरशः अप्रत्यक्ष काकडेंना मदत करणाऱ्या सेना, भाजपला आणि युतीच्याही नेत्यांना शब्दातून नागडं केलंय. या विशेष वृत्तात वेळ झाली एका विरामाची. Spike Adios for men and women.
मुंबई 24च्या विशेष वृत्तात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा विधान परिषद ही आता त्या अर्थानं ज्येष्ठांची विचारवंतांची राहिलेली नाही. याबाबत अधिक सखोल माहिती दिली आहे पत्रकार हेमंत जोशी यांनी. मित्रांनो, संजय राऊतांनी जे सामनातून लिहिलंय ते असं लिहितात की राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते काकडेंच्या निवडणुकीदरम्यान त्यांना भेटले. त्यांनी सांगितलं की 7व्या जागेसाठी घोडेबाजार सुरू आहे. आमदारांना नागपूरच्या अधिवेशनात मोठ्या रकमा दिल्या व मतांचं बुकिंग झालं. अर्ज भरल्यावर व निवडणूक झाल्यावर पुढले हप्ते मिळतील असं ठरलं व त्यानुसारच घडलं. राज्यसभा विधान परिषद ही आता त्या अर्थानं ज्येष्ठांची विचारवंतांची राहिलेली नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाचं पाठबळ नसताना एक व्यक्ती आमदारांची 37 मतं घेते व पुन्हा बिनविरोध निवडून येते आणि त्यांना एकही राजकीय पक्ष रोखत नाही. हा देशातील राजकीय पक्षांचा पराभव आहे. लोक आपसारख्या नवख्या पक्षांच्या मागे उभे राहतात व केजरीवाल सारखे लोक त्यांना आपले नायक वाटतात. ते राजकारणातील अशा प्रवृत्तींमुळेच. मित्रांनो, एकीकडे नार्वेकर काकडेंना निवडून आणताना परिश्रम घेतात, तर दुसरीकडे संजय राऊत लिहितात पैशांचा घोडेबाजार मांडून काकडे निवडून आलेत. राज्यसभेवर अपक्ष म्हणून निवडून जाणाऱ्यांना मोठी रक्कम खर्च करावी लागते असे लिहिणाऱ्या राऊतांना प्रश्न विचारावासा वाटतो. काकडे यांनी निवडून येण्यासाठी सेना भाजप युतीच्या नेत्यांवर किंवा आमदारांवर किती पैसे ओतले की खर्च केले? ज्येष्ठांचे सभागृह हे बहुसंख्येनं श्रीमंतांचं व पैसेवाल्यांचं सभागृह बनलं आहे. थैल्या मोकळ्या करूनच अपक्ष निवडून येतात. राज्यसभेत निवडून जाण्यासाठी 25 कोटी रुपयांपेक्षा जादा खर्च येतो असे लिखाण बेधडकपणे करणाऱ्या राऊतांचं मन काकडेंच्या निवडणुकीतील घोडेबाजार बघून नक्कीच अस्वस्थ झालं असावं. म्हणूनच त्यांनी युतीचा किंवा स्वतःच्या पक्षाचा देखील मुलाहिजा न ठेवता सत्य तेवढं लिहून ठेवलं. राऊतांच्या सत्य लिखाणाचा अनेकदा शिवसेनेलाच त्रास झालेला आहे. तरीही पत्रकारितेतील सच्चाई न लपवता राऊत यांनी दाखवलेलं जिगर, दाखवलेली हिंमत कौतुकास पात्र ठरते. मित्रांनो, काकडेंची निवडणूक आणि घडलेला घोडेबाजारावरून राऊतांची आक्रमक लेखणी हा विषय येथेच संपत नाही. उद्या पुन्हा त्यावर सविस्तर सांगतो. मुंबई 24च्या विशेष वृत्तात वेळ झाली इथेच थांबायची. आपण पाहत रहा मुंबई 24. नमस्कार.